विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये बेसिक कन्सेप्ट्स पुन्हा एकदा रिवाइज करतोय. बेसिक कन्सेप्ट्समध्ये बघा डिफरंट फॉर्म्स काय काय होते आपण ते 11th मध्ये शिकलो. डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. आपण लाईन डिफरंट फॉर्म्सने फाइंड आउट केली. एकदम फास्टमध्ये रिवाइज करतो, प्रत्येकाने लक्ष द्या आणि नंतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहायचं आहे. तर बघा इथे डिफरंट फॉर्म्समध्ये आपण सुरुवातीला पहिला फॉर्म शिकलो होतो स्लोप पॉइंट फॉर्म. कुठला फॉर्म होता? स्लोप पॉइंट फॉर्म. आता स्लोप पॉइंट फॉर्म काय होता? ही एक लाईन होती. जनरली लाईनचा स्लोप काय असतो? एम. ही लाईन तिचा स्लोप एम आहे. ती कुठनं पास झाली? समजा x1 y1. ह्या लाईनला स्लोप किती घेतला आपण? एम. आणि कशातनं पास झाली? x1 y1. तर तिचा फॉर्म कसा लिहिला आपण स्लोप पॉइंट फॉर्मने? y इज इक्वल टू बोला y मायनस y1 इज इक्वल टू m टाइम्स x मायनस x1. म्हणजे ही लाईन काय करते? x1 y1 मधनं पास होते आणि तिचा स्लोप किती आहे? m. असा फॉर्म आला तर आपण ही इक्वेशन यूज करतो. आपण सेकंड फॉर्म शिकलो होतो 2 पॉइंट फॉर्म. कुठला फॉर्म होता? 2 पॉइंट फॉर्म. म्हणजे आता लाईन काय करते? 2 पॉइंट मधनं पास होते. समजा मी इथे एक लाईन कन्सिडर केली एल. एल ही कुठनं पास झाली? समजा a x1 y1 आणि दुसरा पॉइंट आहे बी x2 y2. ओके. ह्या 2 पॉईंटमधनं जर काही लाईन पास होत असेल तर ह्या लाईनची इक्वेशन कशी काढली आपण 2 पॉइंट फॉर्मने? बघा y मायनस y1 अपॉन x मायनस x1. कळते ना? इकडे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा झाला फॉर्म. म्हणजे याने काय मिळेल? इक्वेशन ऑफ लाईन मिळेल. ती लाईन कशातनं पास झाली? 2 पॉईंटमधनं. म्हणजे 2 पॉईंटमधनं पास होणारी लाईन असेल तर तिचा फॉर्म याप्रमाणे लिहितात. त्यानंतर एक महत्त्वाचा फॉर्म आपण शिकलो, आठवत आहे? स्लोप. जसं इथे मी म्हटलं स्लोप पॉइंट, तसं स्लोप इंटरसेप्ट फॉर्म होता. स्लोप इंटरसेप्ट. मग आता स्लोप काय असतो? एम. आणि इंटरसेप्ट काय असतो? सी. म्हणजे जर का लाईनचा स्लोप एम दिला असेल आणि तुम्हाला त्या लाईनने वाय इंटरसेप्टला सी मध्ये टच केलं असेल, लाईक दिस. बघा हा वाय ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे. समजा लाईनने काय केलं? पास होताना अशी पास झाली आहे. ह्या लाईनने या ठिकाणी सी वाय ॲक्सिस सोबत सी इंटरसेप्ट तयार केला. तिचा स्लोप काय आहे? एम आहे. तर फॉर्म काय तयार झाला? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. याला म्हणतात स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. का? हा एम कोण आहे? स्लोप. सी कोण आहे? वाय इंटरसेप्ट. म्हणजे अशा पद्धतीने याला म्हणतात स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. त्यानंतर आपण एक फॉर्म शिकलो डबल इंटरसेप्ट फॉर्म. कुठला फॉर्म? डबल इंटरसेप्ट फॉर्म. आता तुम्ही मला सांगणार आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये म्हणजे जर का लाईन एक्स ऍक्सिसला ए मध्ये इंटरसेक्ट करत असेल, वाय ऍक्सिसला बी मध्ये इंटरसेक्ट करत असेल, म्हणजे स्मॉल ए आणि स्मॉल बी आपण त्यांना इंटरसेप्ट असं म्हणायचो. म्हणजे काय? एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट ए ने दर्शवला प्लस वाय अपॉन वाय इंटरसेप्ट बी ने दर्शवला आणि इक्वल टू 1 घेतलं. याला काय म्हटलं? 2 इंटरसेप्ट म्हणून डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हटलं. कुठला फॉर्म म्हटलं? डबल इंटरसेप्ट फॉर्म. कळतं ना मी काय सांगतोय? तर बघा याप्रमाणे आपण डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये घेतलं. नेक्स्ट फॉर्म होता नॉर्मल फॉर्म. आता नॉर्मल फॉर्म काय सांगतो की समजा या ठिकाणी हा एक्स आणि वाय ॲक्सिस आहे, हा ओरिजिन आहे. तर ही लाईन अशी गेलेली असेल. लाईनला आपण एल कन्सिडर करूया. ह्या लाईनसाठी ओरिजिन मधनं आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी. त्याला नाव दिलं OM. काय नाव दिलं? OM. आणि ह्या परपेंडिक्युलरची लेंथ मी पी घेतली. किती घेतली? पी घेतली. आणि इथे अँगल तयार केला, इन्क्लायनेशन म्हणूया अल्फा. मग हा परपेंडिक्युलर लाईनवरती टाकला, त्याची लेंथ पी आहे आणि इन्क्लायनेशन जर अल्फा असेल तर आपण फॉर्म वापरतो एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. असा आपण फॉर्म वापरायचा. ओके. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. मी आता एक शॉर्टकट पटकन रिवाइज करून देतो. आता यानंतर काही फॉर्म्स असे आहे की जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन होता. आता लाईनचा जनरल फॉर्म काय? आता लाईन जनरल फॉर्म मध्ये कशी लिहितात? तर ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0 याला जनरल फॉर्म म्हणतात. थोडक्यात जनरल इक्वेशन ऑफ लाईन म्हणूया. ह्या जनरल इक्वेशन वरून स्लोप कसा काढतात?
तर निगेटिव्ह कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय, कोइफिशियंट ऑफ एक्स ए आला, कोइफिशियंट ऑफ वाय बी आला, हा या लाईनचा स्लोप काढतो. समजतं ना? जर इक्वेशन ऑफ लाईन तुम्हाला दिलेली आहे जनरल फॉर्ममध्ये ए एक्स प्लस बी वाय, फॉर एक्झाम्पल लाईन आहे 2x प्लस 3y प्लस 5 इक्वल टू 0, तर स्लोप यम काय मिळेल ह्या लाईनचा? निगेटिव्ह कोइफिशियंट म्हणजे -2 घेतला अपॉन वायचा कोइफिशियंट -2/3, आपण याप्रमाणे लाईनचा स्लोप काढतो. आता इथे सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट ह्या प्रकरणात जी आपण शिकलोय आत्ता बेसिकमध्ये, तर आपल्याला बघायचं आहे होमोजिनियस इक्वेशन. म्हणजे थोडक्यात u इक्वल टू 0, v इक्वल टू 0 दोन लाईन असतील तर त्यांची जॉईंट इक्वेशन आपण u इक्वल टू 0 दर्शवली, आणि ती u इक्वल टू 0 आपण ज्यावेळेला सिम्प्लिफाय केली तर आपल्याला असा फॉर्म मिळाला. कुठला फॉर्म मिळाला सांगते कोणी? तर बघा फॉर्म होता ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0, आणि हिला काय म्हटलं? होमोजिनियस इक्वेशन. काय नाव दिलं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. आता हिला होमोजिनियस का म्हटलं लक्षात आलंय ना? आपण यापूर्वी शिकलो होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे काय? ह्या इक्वेशन मधील ही टर्म आहे ax², त्यापैकी एक्स व्हेरिएबल त्याचा हायर इंडेक्स 2 आला, म्हणजे या टर्मची डिग्री 2 आली. या ठिकाणी ह्या टर्म मध्ये 2h कॉन्स्टंट आहे, एक्सची आणि वायच्या इंडेक्सची सम 2 आली, म्हणजे या टर्मची डिग्री 2 आली, आणि इथे पण या टर्मची डिग्री 2 आहे. प्रत्येक टर्मची डिग्री 2, म्हणून हिला म्हटलं डिग्री 2. काय? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे, प्रत्येक टर्मची डिग्री सेम, म्हणून तिला म्हणतात होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमो का? डिग्री सेम. 2 का? हाय म्हणजे सर्वांची इंडेक्स, थोडक्यात डिग्री किती आली? 2 आली, म्हणून होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. कळतंय? आता ही कशावरून फाइंड केली आपण? u इक्वल टू 0, v इक्वल टू 0 दोन सेपरेट लाईन घेतल्या, त्या ओरिजिनमधनं पास होत्या, त्यांच्यासाठी ही मिळाली. आता यासाठी एक लॉजिक सांगतो बघा. इथे दोन प्रकार आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये, आपले दोन प्रकारे शिकायचं आहे. जर का a1x प्लस b1y इक्वल टू 0 आणि a2x प्लस b2y इक्वल टू 0 या दोन लाईन असतील, लाईक u इक्वल टू 0, v इक्वल टू 0, तर यांची जॉईंट इक्वेशन काय मिळते? यांची जॉईंट इक्वेशन काय मिळते? ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. हिला काय नाव दिलं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तेच जर का या लाईन मध्ये बघा कॉन्स्टंट टर्म नाहीये इथे पण आणि इथे पण, प्लस सी नाहीये, याचा अर्थ या दोन्ही ओरिजिन मधनं पास होतात. कुठनं पास होतात? बोला, कुठनं पास झाले? पासेस थ्रू दी ओरिजिन. ह्या दोन लाईन ओरिजिन मधनं पास होते. आता जर का ह्याच दोन लाईन ओरिजिन मधनं पास होत नसत्या, म्हणजे सेकंड पार्ट ऑफ पेअर ऑफ लाईन आहे जनरल इक्वेशन ऑफ लाईन. जशी होमोजिनियस आली तशी आता याच्यात पुढचा नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत या प्रकरणातली न्यूमेरिकल संपल्यानंतर. सेकंड पार्ट मध्ये जनरल इक्वेशन, मग ती कशी मिळते? दोन लाईन्स आहे a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 आणि a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. अशा जर का दोन सेपरेट लाईन्स आहे, पण त्या दोन लाईन्स कुठल्या आहेत? ह्या ओरिजिन मधनं पास होत नाही. प्लस c1 आणि c2 दोन कॉन्स्टंट टर्म आल्या. जर c1 c2 लाईक ह्या कॉन्स्टंट टर्म इक्वेशन मध्ये येत असतील तर त्यांना काय म्हणतात? पेअर ऑफ लाईन्स, म्हणजे जोडी तयार झाली. पेअर म्हणजे जोडी. पेअर ऑफ लाईन्स विच आर नॉट पासेस थ्रू ओरिजिन. मग आता यांची जॉईंट इक्वेशन जर काढली तर काय मिळते? यांची जॉईंट इक्वेशन मिळते ax² म्हणजे सिम्प्लिफाय केलं आपण मागच्या याच्यात त्याप्रमाणे ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. यांना आपण सिम्प्लिफाय केलं, जॉईंट इक्वेशन फाइंड केली, तर आपल्याला असा फॉर्म मिळतो, आणि हिला काय म्हणतात? जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. दोन. तर मग इथे हिला जनरल इक्वेशन म्हटलं मी, म्हणजे ही काय झाली? जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू दी ओरिजिन. पेअर ऑफ लाईन्स ओरिजिन मधनं पास होत नाही. पेअर ऑफ लाईन्स, जनरल इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स विच आर नॉट पासेस थ्रू ओरिजिन, म्हणजे ज्या दोन लाईन ओरिजिन मधनं पास होत नाही त्यांची कंबाईन, जशी इथे यांची कंबाईन इक्वेशन काढली ती होमोजिनियस आली, त्या ओरिजिन मधनं पास व्हायच्या, ह्या दोघी ओरिजिन मधनं पास होत नाही, त्यांची जॉईंट म्हणजे कंबाईन इक्वेशन काढली तर ती अशी येते, आणि तिला म्हणतात जनरल इक्वेशन. ओके, क्लिअर झालंय? ओके, थँक्यू.
आपण नेक्स्ट थेरम बघतोय. ऍक्च्युली त्याला थेरम म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ द प्रिव्हियस थेरम आहे. प्रिव्हियस थेरम मध्ये आपण काय डिस्कस केलं? The joint equation of pair of lines passing through the origin represents a homogeneous equation like this. Okay. आता त्याचा कॉन्व्हर्स घेतोय मी. काय? Every homogeneous equation of second degree in x and y, that is this equation. कोणती homogeneous equation represents a pair of lines through the origin if h square minus ab greater than equal to 0. म्हणजे ह्या लाईनने आता पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट केलं. कुठल्या पेअरला? पास ओरिजिन मधनं पास होणार आहे. मग आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे? होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. लेट अस कन्सिडर दिस इक्वेशन ॲज ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. मी होमोजेनियस इक्वेशन कन्सिडर केली. आता या ठिकाणी आपल्याला डिफरंट केसेस कन्सिडर करायचे आहेत प्रूफसाठी. मी केस 1 म्हटलं की एकतर a0 असेल किंवा b0 असेल किंवा a आणि b दोघेही 0 नसतील. समजतंय? म्हणजे बघा इथे फर्स्ट केसमध्ये b इक्वल टू 0 कन्सिडर केला, a नॉट 0 h नॉट 0. म्हणजे सायमल्टेनियसली हे दोघं 0 नाही, एकटा b 0 आहे. काय मिळेल बघा? इक्वेशन 1, दिस इक्वेशन रिड्युसेस टू द कुठल्या फॉर्म मध्ये रिड्यूस झाली? ax स्क्वेअर प्लस 2hxy इक्वल टू 0, by स्क्वेअर 0. यापासून दोन लाईन्स मिळतील, दोन इक्वेशन मिळतील. कुठल्या इक्वेशन मिळतील यांच्यापासून? बघा x कॉमन घ्या. इथे काय मिळाला? x इंटू ax प्लस 2hy, x कॉमन गेला इक्वल टू 0. आयदर x इक्वल टू 0 और दिस ब्रॅकेट इक्वल टू 0. देअरफॉर वी गेट टू इक्वेशन ऑफ लाइन्स. कुठला? x इक्वल टू 0 और ax प्लस 2hy इक्वल टू 0. बोथ these two lines, these equation काय रिप्रेझेंट करतात? पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे बोथ लाईन्स कुठनं पास होतील? पासेस थ्रू ओरिजिन. passes through the origin. Hence, both equation hence it represents a pair of line through the origin. कि both equation represents काय represent करतात? From these equations we get, hence from these two equations it is काय represent केलं? Both equation किंवा both lines, that is pair of lines both equation यांनी थोडक्यात both equation represents, hence both equation represents काय represent केलं? pair of lines passing through origin. ओके, म्हणजे होमोजेनियस होती. आता त्यांनी रिप्रेझेंट केली पेअर ऑफ लाइन थ्रू ओरिजिन. नाउ कन्सिडर द केस 2. इफ a equal to 0, b not a equal to 0, b equal to 0 and h not equal to 0, what will you get? बघा इक्वेशन 1 reduces to again a0 ax square 0 by square again 0. काय रिमेन्स राहिलं? 2hxy equal to 0. This implies that 2h goes to RHS, xy equal to 0. का 2h इकडे डिव्हिजनला गेला 0 झाला. काय राहिलं? xy equal to 0. This implies two lines. कुठल्या लाईन्स? x equal to 0 or y equal to 0. These two equations, both equation काय रिप्रेझेंट करतात? Both equation represents, कोणाला रिप्रेझेंट करतात? इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सिस. कोणाला रिप्रेझेंट केलं त्यांनी? ही y ऍक्सिसचं इक्वेशन, हे x ऍक्सिसचं इक्वेशन आहे. म्हणजे दोन्ही काय करतात? कोऑर्डिनेट ऍक्सिसला रिप्रेझेंट करतात. हेन्स these two lines, बोला, these two lines काय रिप्रेझेंट करतात? पेअर ऑफ लाइन्स
दिस टू लाईन्स नथिंग बट काय काय आहेत, पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन. समजलं ना, हे आपण काय पण करतात, पेअर ऑफ लाईन थ्रू द ओरिजिन. आता केस 3 कन्सिडर करतो आपण. इथे म्हटलं ए, बघा इथे ए आणि एच झिरो नव्हता, बी झिरो होता. इथे ए झिरो घेतला, बी झिरो घेतला, एच झिरो नव्हता. आता काय, बी झिरो नाही आहे, ए पण झिरो नाही, बी पण झिरो, पण इथे काय बी झिरो नसेल तर आपल्याला इक्वेशन 1 ला बी ने डिवाइड करायचं. इथे मी जर काय म्हटलं असतं ए झिरो नाही आहे तर ए ने डिवाइड केलं असतं. आता मी काय कन्सिडर केलं, इफ बी नॉट झिरो देन डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय बी. इफ वी टेक ए नॉट झिरो देन डिवाइड इक्वेशन 1 बाय ए. आता मी बी झिरो नाही असं म्हटलं तर बी ने डिवाइड केलं. सो इक्वेशन 1 रिड्युसेस टू बघा ए एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय बी, 2hxy डिवाइडेड बाय बी, वाय स्क्वेअर बघा बी वाय स्क्वेअर होता अपॉन बी, बी बी विल गेट कॅन्सल, वाय स्क्वेअर. Now rearrange the term by rearranging the terms. So we get y square plus 2h xy upon b is equal to, ही टर्म कुठे गेली, RHS ला गेली, काय राहिले मायनस x स्क्वेअर अपॉन b. ह्या टर्मला मी RHS ला शिफ्ट केलं, पॉझिटिव्ह तिकडे तर निगेटिव्ह झाली. काय मिळालं बघा, वाय स्क्वेअर प्लस 2hxy अपॉन बी इज इक्वल टू मायनस ax स्क्वेअर अपॉन बी. ही मिडल टर्म आहे, ही फर्स्ट टर्म, ही मिडल टर्म आहे. ह्या मिडल टर्मला टॉईस ए बी म्हणतात. ही काय, टॉईस ए बी, लाईक दिस 2ab. मग काय राहिलं इथे 2 इंटू बघा ए काय दिसतोय वाय आहे ना, मग 2 इंटू वाय. बी काय राहिला मग बघा 2 गेला वाय गेला, काय राहिला hx अपॉन बी. हा कोण झाला, ऍक्च्युअली बी झाली सेकंड टर्म. ए म्हणजे कोण, वाय, बी म्हणजे कोण, hx अपॉन बी. ही मिडल टर्म असते 2ab. हिचा फॉर्म काय आहे 2ab. मी याला 2ab मध्ये कन्वर्ट केलं. मग बी काय आहे, बी काय आहेत hx अपॉन बी. मग इथे फर्स्ट टर्म झाली, सेकंड टर्म झाली, थर्ड टर्म नाही आहे. परफेक्ट स्क्वेअर कंप्लीट स्क्वेअर करण्यासाठी थर्ड टर्म नाही. मग थर्ड टर्म काय असावी, बीचा स्क्वेअर. दॅट मीन्स एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. हे काय ए स्क्वेअर आहे, हा काय 2ab आहेत. म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये आली ही इक्वेशन बघा आता, वाय स्क्वेअर प्लस 2a, ए म्हणजे कोण वाय, बी म्हणजे कोण hx अपॉन बी, या फॉर्म मध्ये आली. थर्ड टर्म नाही आहे इथे, इज इक्वल टू मायनस ax स्क्वेअर अपॉन बी. समजतंय ना. मग थर्ड टर्म काय आली, बीचा स्क्वेअर असते, मग हिचा स्क्वेअर ऍड करायचा. सो ऍडिंग काय ऍड करतोय, hx अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर टू बोथ साइड्स. दॅट मीन्स एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर ऍड केलं. काय मिळालं बघा, वाय स्क्वेअर प्लस 2y hx बी प्लस काय एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, किंवा आपण असंच ठेवूया hx अपॉन बी ब्रॅकेट. याची थर्ड टर्म आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू hx अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ax स्क्वेअर अपॉन बी. का, थर्ड टर्म फाइंड केली आणि दोन्ही साईडला तिला ऍड केलंय. नाव we get the perfect square of, कुणाचा परफेक्ट स्क्वेअर मिळेल, y प्लस hx अपॉन b चा. कुणाचा परफेक्ट स्क्वेअर झाला, y प्लस hx अपॉन b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आणि इकडे काय राहिलं बघा, h स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर मायनस ax स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर. नाउ मेक द डिनॉमिनेटर ऑफ दिस टर्म ॲज अ b स्क्वेअर. याला b स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट केलं तर काय होईल, इथे खाली बी मल्टिप्लाय केला आणि वरती पण बी मल्टिप्लाय केला, कळतं ना. याला डिनॉमिनेटर बी स्क्वेअर, इथे पण बी स्क्वेअर बॅलन्स केला, काय मिळेल बघा. इथे काय कॉमन आहे, एक्स स्क्वेअर कॉमन आहे. मग काय राहिला एच स्क्वेअर मायनस ई बी अपॉन बी स्क्वेअर. का, दोघांचा डिनॉमिनेटर मी काय केला, सेम केला. काय घेतला बी स्क्वेअर आणि इथे काय एक्स स्क्वेअर कॉमन आहे, म्हणून काय राहिलं एच स्क्वेअर मायनस ई बी अपॉन बी स्क्वेअर इंटू बाहेर काय आला एक्स स्क्वेअर कॉमन.
इकडे समोर काय वाय प्लस एच एक्स अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोन्ही साईडचे आता स्क्वेअरिंग असं गृहीत धरा, मला त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, तुला काय मिळेल? टेकिंग स्क्वेअर रूट्स बोला ऑफ बोथ साईड्स. बोथ साईडचे मी स्क्वेअर रूट जर घेतले तर मला काय मिळेल? व्हॉट विल गेट स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स? If we get the square root of both sides, then we get the two terms like this. कुठल्या two terms? याचा स्क्वेअर रूट काय येईल? y प्लस एच एक्स अपॉन बी. इकडे घेताना प्लस मायनस घ्यावं लागेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन स्क्वेअर रूट असतात. याला काही परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणून एच स्क्वेअर मायनस ए बी मी स्क्वेअर रूट मध्ये घेतला. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बोला, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स आणि याचं बी आणि पुढे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. का? पॉझिटिव्ह रूट आहे आणि निगेटिव्ह रूट आहे. आता दोन रूट्स मिळाली ना दोन रूट्स. मग आता जर अशी दोन रूट्स मिळत असेल तर काय होईल बदल बघा पुन्हा. वायच्या फॉर्ममध्ये काय आला? वाय प्लस एच एक्स अपॉन बी. मग ही प्लस एच एक्स अपॉन बी आपण तिकडे शिफ्ट करू शकतो. काय राहिले शिल्लक? वाय इज इक्वल टू बघा काय आला इकडे जाताना मायनस एच एक्स अपॉन बी प्लस मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी कळतंय ना इंटू एक्स अपॉन बी. अगेन इन दीज टू टर्म्स एक्स कॉमन आहेत आणि बी पण डिनॉमिनेटर सेम आहे. काय मिळेल बघा? मायनस एच काय प्लस मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी. काय कॉमन आलं? एक्स कॉमन आलं. दोघांमध्ये एक्स कॉमन आहे. बी डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर पण एकदाच घेतला. वाय इज इक्वल टू क्लिअर. म्हणजे या फॉर्ममध्ये दोन लाईन्स आल्या पुन्हा एकदा. कुठल्या दोन लाईन्स आहे बघा? वाय इक्वल टू एम एक्सचा फॉर्म. याला मी सपोज एम कन्सिडर केलं. सपोज धिस टर्म इज से एम ॲज अ स्लोप, तर वाय इक्वल टू एम एक्सचा फॉर्म मिळेल. पण किती फॉर्म इथे दोन आहे, दोन स्लोप येतील M1 आणि M2. पॉझिटिव्ह घेतला तर M1 आणि निगेटिव्हला घेतला तर M2. म्हणजे y इक्वल टू M1 x आणि y इक्वल टू M2 x. दोन लाईन मिळतील. कुठल्या दोन लाईन? विच रिप्रेझेंट टू लाईन्स. कोणत्या दोन लाईन्स बघा? विच रिप्रेझेंट्स टू इक्वेशन. कुठल्या? बोला y इज इक्वल टू मायनस एच प्लस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स अँड वाय इज इक्वल टू मायनस एच मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. अँड these two equation represent two lines passes through the origin. Again from these two equations it is clear that both lines, both equation कुठनं पास झाल्या? बोला बोथ इक्वेशन रिप्रेझेंट्स काय दर्शवतात? पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. सो फ्रॉम केस 1, 2 and 3 it is clear that काय क्लिअर झालं? every homogeneous equation always represents काय रिप्रेझेंट करते? पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. काय दर्शवते? पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. झालं क्लिअर आता? म्हणजे थेरम काय होता? होमोजिनियस इक्वेशन पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते असं प्रूव्ह करा. ओके, हा झाला त्याचा प्रूव्ह. ओके, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि नोट करत चला. आणि नोट केल्यानंतर तुम्ही ह्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचे नेक्स्ट व्हिडिओ जे असतात ते तुम्हाला मिळतील. ओके, थँक्यू.